भुमरे साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आणि त्यानंतर पूज्य गुरुदेवांच्या सत्संगाकडे आपण सर्वजण या ठिकाणी प्रस्थान करू। सन्माननीय भुमरे साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। अक्षय तृतीया निमित्त वार्षिक जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक उपस्थित संत महंत उपस्थित बंधू आणि भगिनी, जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांना पदवी दिली आणि याचा कार्यक्रम संत एकनाथ मंदिरामध्ये भाविकाच्या वतीनं झाला। त्यावेळेस मला सुद्धा बोलवलं होतं, पण महाराज मी त्यावेळेस दिल्लीत अधिवेशन असल्यामुळं मी येऊ शकलो नाही। पण आपल्याला जी पदवी दिली जगद्गुरु, त्याबद्दल सर्व भाविकांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं खरोखर मी आपलं अभिनंदन करतो। आणि आज आपल्या या बरेचसे भाविक अनुष्ठानाला बसलेले, आणि मी आता ऐकलं काहींनी 7 दिवस हवेवर, काहींनी दुधावर, काहींनी पाण्यावर आणि काहींनी फळावर 7 दिवस हे अनुष्ठानाला बसले। खरोखर मी सगळ्या परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आज 7वा दिवस आहे, आज 8वा दिवस आहे, आज समाप्ती आहे आणि मुद्दाम होऊन महाराज इथं उपस्थित राहण्याचा मी प्रयत्न केला। मी आज जे खासदार आहे हे आपल्या साधू संतांच्या भक्त परिवाराच्या तुमच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे, याची जाण मला आहे, याची जाण मला आहे। म्हणून मला सांगायचं महाराज, मी आज मुद्दाम उपस्थित राहिलो, तुमच्यामुळं मी लोकसभेत जाण्याचा योग मला आला। आणि आज जगद्गुरु शांतिगिरी महाराजांच्या संकल्पेतून जनार्दन स्वामी महाराज यांचा म्हणजे जीवनावर 30 एकर मध्ये आपल्याला 30 एकर मध्ये जवळजवळ मला वाटतं 200 कोटी रुपये याला खर्च येणार। महाराज मी तुमच्या आशीर्वादानं मी दिल्लीत आहे, आराखडा हा तयार राजू भाऊने मला दाखवला। महाराज मी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी दिल्लीत आहे आणि मी आपल्याला सांगतो, आता महाराजांनी सांगितलं की जे काम होईल ते इमानीद्वारे काम करण्याचा मी प्रयत्न करतो, खोटं कधी बोलण्याचा प्रयत्न करीत नाही। कारण एखादा अर्ध काम कमी होईल पण कधी खोटं बोलण्याचं काम करीत नाही। महाराज मला जितकं दिल्ली दरबारी आपला हे संकल्प आहे, आपला हा संकल्पासाठी मला जितका निधी आणता येईल, जितकं काम करता येईल तितकं इमानीद्वारे काम करण्याचा मी प्रयत्न करतो। आणि आपल्याला कारण महाराजांची संकल्पना आहे आणि मला वाटतं केंद्राला निधी द्यायला काही फार अवघड नाही। हा आराखडा पवार साहेब, हा आराखडा राज्य सरकारला जाईल आणि राज्य सरकार मार्फत हा आराखडा हा दिल्लीला जाईल
आणि दिल्ली दरबारी आणि सरकार राज्यातही आपलं आहे, देशातही आपलं आहे. त्याच्यामुळं मला वाटतं कुठली अडचण ही येणार नाही आणि एक चांगलं काम आपल्या हातून होतंय आणि होईल आपल्या आशीर्वादानं, अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि विशेष म्हणजे मी पुन्हा एकदा जे अनुष्ठानाला बसलेले यांना मी खरोखर, जसं आता महाराजांनी सांगितलं की हवेवर, आता तुम्ही जे सांगितलं महाराज की हवेवर, कारण इतकं सोपं नाही. हवेवर दुधावर 7-8 दिवस आज तिची सांगताय. म्हणून मी पुन्हा एकदा, मी जास्त काही बोलणार नाही, जास्त वेळ घेणार नाही. फक्त मी महाराज दिलेला शब्द कसा पाळता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करीन. आणि आज मी जरी खासदार असेल, तालुक्यात तुमच्याच आशीर्वादानं बापू आमदार आहे. जितकं नाथ मंदिराचं काम करता आलं, जितका परिसर सुधारता आला, तितका सुधारण्याचं काम केलं. तसंच आपण इतर ठिकाणी सुद्धा महाराज, याच ठिकाणी नाही तर आपल्या जिल्ह्यात जिथं जिथं आपल्या धर्मासाठी, समाजासाठी जे काही काम करता येईल ते काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि जितका वेळ आपल्या धर्मासाठी देता येईल तितका देण्याचा प्रयत्न करतो. इथून पुढे सुद्धा तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या आदेशानं जे जे काही काम सांगाल ते काम, मी पालकमंत्री असताना छोटे मोठे कामं सांगितले होते मला, ते कामं मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला. कारण काही फार मोठे कामं नाही केले, पण जे काही सांगितले ते कामं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि आता सुद्धा महाराज, एक आपल्या हातून तुमच्या आशीर्वादानं एक चांगलं कार्य, चांगलं काम हे आपल्याला दिल्ली दरबारात करायचं. आणि म्हणूनच आपल्या हातून, आपल्या आशीर्वादानं निश्चित होईल अशी मी आपल्याला, आपल्या आशीर्वादानं मी ग्वाही देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय भुमरे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. साहेब, रामाच्या हातून कधी दगड तरला नाही, पण रामाच्या नावानं मात्र दगड तरण्याचं काम झालं.